ती टोपी आणि त्या प्रकारची जर्सी आपल्याला घालूनच मैदानामध्ये उतरावा लागेल। पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज येतो उंचपुरा मजबूत देष्टीचा चेतन आई एकवीरा अमरापूर संघाचा गोलंदाज। याला बॅकफुटला जात चेंडूला फेकून दिलं जातंय। खणखणीत दणदणीत असा शॉर्ट टर्म पुलचा चौकार शोएब अव्वा याच्या बॅटमधून आलेला पहिला जबरदस्त असा चौकार। चेंडू आखूड टप्प्याचा होता, बॅकफुटला गेले आणि मागच्या पायावर रेलं आपल्या आवडत्या पट्ट्यामध्ये म्हणजे मिड विकेट वरनं चेंडूला पाठवून दिलंय चौकार असा। तर आपण पाहताय शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुद आणि डीकेपी पावनीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पालघर जिल्ह्यामधला टेनिस क्रिकेट मधला सर्वात मोठा शो। पुन्हा एकदा चेतन राईनाथ ओव्हर यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतो आणि चेंडू थोपवणं अशक्य आहे। पंचांचा इशारा खणखणीत दणदणीत अगदी मनगटाचा फटका ज्याच्यामध्ये ताकद होती, नजाकत होती आणि हुकूमत होती। लगातार 2 चेंडू धाव संख्या जाऊन पोहोचली बिनबादात। पहिला सामना लो स्कोरिंगचा, दुसरा सामना तब्बल 65 धावांचा हिमालय, तिसरा सामना चालू होते 2 चेंडू टाकून झाले धाव संख्या झाली 8। अव्वा पुढचा चेंडू रिव्हर्सिव्ह यशस्वीरित्या मारला जातोय। चेंडू जातो सीमारेषे पलीकडे दणदणीत लगातार 3 चौकार 3 बाउंड्रीज इन अ रो। चेतन यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय। उन्हाळा तापलेला आहे आणि प्रेक्षकांच्या घशाला पडणारी कोरड घालवण्यासाठी आईस्क्रीम वाले येत आहेत। मॅन फ्रॉम यूपी झुमरी तलैया पुढचा चेंडू याला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे आणि चेंडू जातो की काय सीमारेषे पलीकडे बघूया। खणखणीत दणदणीत चौथा चौकार चेतन पाटील यांना पोलिशी मार खरपूस समाचार अगदी हाड खिळखिळी केली जात आहेत। पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची पॉवरफुल फलंदाजी करायला पाहिजे तशाच प्रकारची फलंदाजी शोएब उर्फा अव्वा यांच्या बॅटमधनं आतापर्यंत आलेला चौफेर टोलेबाजी मंत्रमुग्ध करणारी डोळ्यांचं पारणं पेटणारी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी तुफानी टोलेबाजी शोएब उर्फा अव्वा यांच्या बॅटमधनं। याला पुन्हा एकदा फाईन लेगच्या डोक्यानं चेंडू 5वा षट चौकार 5 बाउंड्रीज इन अ रो। चेतन पाटील यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकलेत, अंगाचा थरकाप नक्कीच उडाला असेल। 5 चौकार अनस्टॉपेबल शोएब अव्वा। अगदी चेतन पाटील यांना सुद्धा असं झालं की कधी एकदा माझं षटक संपतंय। बघूया 6 चेंडूला 6 चौकार पडतात की काय। आणि या वेळेला मात्र स्लोवरवर टाकलेला चेंडू चकला 6 चेंडू 6 चौकार मारण्याची नामी संधी शोएब अव्वा यांनी मिस केली आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एफडीसी कुडू संघाची धाव संख्या बिनबाद 20। 5 चौकार मारलेले लाईव्ह टेलिकास्ट घराघरामध्ये पाहिलं जातंय। हमरापूर गावामध्ये पण चेतनचे अनेक पाठीराखे समर्थक घरचे काका मामा आई मावशी सगळे पाहत असतील आणि त्याच्यामुळे 5 चौकार खाल्ल्यानंतर मला वाटते चेतन पाटील थोडेसे हतबल झालेले आहेत। कटू स्मृती आहेत या स्पर्धेच्या। आज रात्रभर मनामध्ये त्यांच्या या 5 चौकार नक्कीच येतील। मंगेशबाई बसल्या बसल्या गार हवा घेत आहेत आणि डुलकी पण घेत आहेत। नवीन गोलंदाज येतोय चेतन नंतर केतन, मला वाटते दोघे भाऊ दिसत आहेत। भाऊ आहेत का चेतन? केतन चेतन चेतन मजबूत देश, चेतन अगदी त्याच्या विरोधात सडपातळ बांडा। खेळण्यासाठी मुदस्सर बाबा गोलंदाजाचा गर्दनकाळ द डिस्ट्रॉयर द किलर द फिनिशर। बघूया केतन कशा प्रकारे मुदस्सर सारख्या मोठ्या फलंदाजाला सामोरा जातोय।
यावेळा पहिला चेंडू थोडासा स्वैर मारा दिशा शे भटके पंचांचे हात समांतर धाव अवांतर धाव संख्या जाऊन पोहोचली 21 वर बिन बाद 21. पहिल्या षटकामध्ये जसे 20 धावा आल्या त्यानंतर साधं सोपं आहे गणित का कितीही झालं तरी 50च्या प्लस 50 प्लस धाव संख्या जाईलच. केतन राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा आणि फलंदाजाला पायचीचं अपील उचलून धरलं जात आहे आणि केतन दिसायला जरी किरकोळ असला तरी गोलंदाजीमध्ये मुदस्सर बाबासारख्या एका नामांकित कसलेल्या फलंदाजाला बरोबर एस्टेच्या समोर पकडलं आणि पहिला हादरा दिला जातो एफडीसी कुडू संघाला. या वर्षी फार्म मध्ये असलेल्या मुदस्सर पटेल यांना शून्यावर तंबूमध्ये धाडलं जात आहे. 1 बाद 21 मोठा हादरा एफडीसी कुडू संघाला. ऊन खरपूस पडलेल्या अगदी अंगाची लाही लाही झालेली आहे. समोर पाहणं सुद्धा अशक्य झालेलं आहे. गडी बाद झाल्याबरोबर हमरापूरचे समर्थक बसलेले काय नाव शुभम चौधरी मनात आनंदित झालेत. नवीन फलंदाज साजिद खान छोटा वामन मूर्ती खेळाडू आहे. शिरसाट इथल्या स्पर्धेमध्ये ज्यानं मॅन ऑफ दी सिरीजचा किताब मिळवला होता. मेघन पाटील सारख्या नामांकित चिनगरच्या धनंजय चिनगर संघाच्या गोलंदाजीचा अक्षरशः खिमा केला होता. 5 गगनचुंबी षटकार ठोकले होते. बघूया तशाच प्रकारची फलंदाजी साजिद करतो का की किरकोळ बांध्याचा सडपळ बांध्याचा केतन हा जसा मुदस्सरला त्याने शांत ठेवलं तसं साजिदला शांत ठेवतो की काय बघूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. पायात टाकलेला चेंडू 1 रन पळून काढली जातं. थोडंसं अपील केलं होतं मात्र लेग बायचा इशारा. धावसंख्या 1 बाद 22. सहयोग किनी मास्टर तडाखेबाज फलंदाज याने आई एकविरा अमरापूर संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. सध्या ते प्रयागराज कुंभ मेळ्यामध्ये शाही स्नान घेत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडूला भिरकावलंय. पकडो क्या जीतो मॅच. गचाळ ढिसाळ दळभद्री क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कोण आहे खेळाडू सुमित चौधरी शाळकरी मुलगा आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय त्याच्यामुळे दडपण आलं असेल. झेल सोडलेला आहे. घराघरात गावागावात या झेल सोडल्यामुळे त्याची छी थू केली जाईल. लाईव्ह टेलिकास्टने जसं तुम्हाला नाव मिळतं फेम मिळतं तुमच्यावर कौतुकांचा भाडीमार होतो तसंच खराब कामगिरी केली का तुम्हाला लाखो शिवाय ऍट ए टाइम तुम्हाला ऐकायला भेटत. त्या तुमच्यापर्यंत येत नाही परंतु झेल सोडला ही भारतीय जनता आहे. चांगलं काम कराल तर डोक्यावर घेते. वाईट काम केलं का लगेच पायदळी तुडवते. पुन्हा एकदा केतन या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातो. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर मात्र केतन सारख्या नवख्या गोलंदाजाने ज्या प्रकारची गोलंदाजी करून एफडीसी कुडू सारख्या नावाजलेल्या दादा खेळाडूंना ज्याप्रमाणे शांत ठेवलेले ते तर येऊन दिलेले नाहीत. जो एक फटका आला चौकाराचा त्याला पण दळभद्री क्षेत्ररक्षण आपल्याला मिळालं. शुभम ना शुभम चौधरी त्याचीच खराब क्षेत्ररक्षणामुळे तो चौकार सुमित चौधरी मुळे. अन्यथा धाव संख्या एकंदरीत ओव्हरऑल या षटकामध्ये केतन यांनी धावा रोखून धरलेलं मी त्याचं खास कौतुक करेन. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला मिड विकेट वरनं फेकून दिलंय. आर पार षटकार. षटकारानं धाव संख्या जाऊन पोहोचते. आमचे स्कोरर रोशन गावित सांगतायत 33. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 चौकार. दुसऱ्या षटकामध्ये आलेला 1 चौकार आणि आता आलेला हा पहिला षटकार. धाव संख्या 33. केतन पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट समालोचन कक्षाकडनं. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या बघण्यातून चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पळून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू फेक होते परंतु तोपर्यंत आपल्याला स्वतःला सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचवतोय फलंदाज. धाव संख्या मला वाटते 2 षटकाच्या समाप्तीनंतर एफडीसी कुडू संघाची 1 बाद 35. बाद झालेला फलंदाज मुदस्सर ज्याला शून्यावर बाद करून केतन याने मात्र आपल्या डावाला सनसनाटी सुरुवात केली.
आई एकविरा हमरापूर संघामध्ये एक चेतन पाटील धष्टपुष्ट खेळाडू आहेत. बाकी सगळे खेळाडू पाहिले तर अगदी प्रॉपर फिटनेस, सगळे शिडशिडीत बांधायचे खेळाडू आहेत. रोहित येतोय स्ट्रायकरला पुन्हा एकदा आऊवा. आव्हा समोर आल्यामुळे गोलंदाज रोहितच्या छातीमध्ये धडधड धगधग वाढली असेल, कारण पहिल्या 5 चेंडूमध्ये चेतन सारख्या नावाजलेल्या गोलंदाजावर जो हल्ला केला त्याच्यामुळे रोहित सारख्या फलंदाजाच्या मनामध्ये धाकधूक धास्ती नक्कीच असेल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि वाह, आल्या आल्या चेंडूला रिव्हर्सिप अगदी ग्लेन मॅक्सवेल सारखं टोलवलं जातंय. वाह, काय क्षेत्ररक्षण केले त्या खेळाडूनं. केतन गोतारने आणि किती धावा, 3 धावा पळून काढल्या जात आहेत. 3 धावांनी धावसंख्या जाऊन बोलली ती 38 वर. खेळाडू थोडासा जखमी होते, बहुधा क्रॅम्प्स आले असाव्यात, वेदनेने कळवळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्टवर येतोय. जखमी जरी असला तरी या धक्क्यातनं तो लवकरच सावरेल. चिवट खेळाडू आहे, मैदान सोडतोय की काय नाही. विराट कोहलीने दाढी काय ठेवली आणि सगळी तरुणाई त्या दाढीच्या मागे एडी झाली. अगदी लग्नाच्या बोल्यावर चढणारे तरुण पण दाढी काढत नाही. पुढचा चेंडू राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मात्र पंचांच्या आत समांतर धाव अवांतर. धाव संख्या 39. अगदी केतन आणि रोहित यांच्यामध्ये जर तुलना केली तर असं वाटतं केतनच आलाय की काय पुन्हा गोलंदाजीला. अशीच प्रकारची देहष्टी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जा, चेंडूला फेकून दिलंय. खणखणीत दणदणीत असा मिड विकेट वरनं आलेला आरपार षटकार. साजिद खान यांच्या बॅट मधनं आलेला हा दुसरा षटकार. आणि धावसंख्या षटकारानं जाऊन बोलली ती बरोबर 45 वर. बाहेर प्रेक्षकांनी पकडलेली आहे, त्या प्रेक्षकांनी इकडे यायचंय, आपलं नाव गाव सांगायचंय आणि सावली क्रिएशन करण्यात जाणारा आकर्षक टी शर्ट घेण्यासाठी लगेच क्रीडा मंचकावर यायचंय. प्रेक्षकांनी पण तो टी शर्ट लगेच घालायचाच आहे. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आसमानी टोला. साजिद का बल्ला बोला षटकार. षटकारानं धावसंख्या 51. केतन यांचं नियंत्रण षटक पाहिल्यानंतर मात्र पुन्हा एकदा रोहितच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडला जातोय. काय नाव तुझं? काय? वेद पापे. मगाशी सोडला, या वेळेला घेतलाय. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला सरळ आमच्या साई स्क्रीनवरनं चेंडू येतोय. दे दनादन जनादन तुफानी बल्लेबाजी. षटकार धावसंख्या जाऊन 57 धावा होत आहेत. पोलिशी मार दिला जातोय. पहिले फटके पडले चेतनवर, आता या षटकामध्ये बारी आहे ती रोहितची. 3 षटकार मारलेले साजिद खान याने शिरसाटचाच आपला डाव नाबाद झालेला पुढे चालू करतोय. लेफ्ट आर्म राऊंड रोहित यांचा पुढचा चेंडू कॉपी बुक स्टाईलने खेळून काढला जातोय. 1 रन पळून काढली जाते. एका धावेने धाव संख्या जाऊन होते. आमचे स्कोरर सांगतायत 58. अजूनही या षटकातले किती चेंडूचा खेळ शिल्लक आहे? 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि खेळण्यासाठी गेलाय तो शोएब. आऊवा, घालायचा टी शर्ट. हे घाल, लगेच घाल. यावेळेला फेकून दिलाय आणि डीप स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी सीमा रेषेजवळ अव्वा बाद होत आहेत, झेल घेत आहेत. सुमित चौधरी 1 झेल त्याने सोडला होता. दुसऱ्या वेळेला मात्र चुकी केली नाहीये आणि मला वाटते हा दुसरा गडी बाद होता एफडीसी कुडू संघाचा. 2 बाद धाव संख्या झालेली आहे 58. षटक संपलं का?
3 षटकाच्या समाप्तीनंतर एफडीसी कुडूस 3 षटकामध्ये 2 बाद 58 नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण येतोय? शैलू येतोय, शैलू यादव. नावामध्ये यश असलेला यश गोलंदाजीसाठी येतोय. सध्या मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय शैलू यादव. कुडूस लक्ष्मीनगर एव्हर्शन हॉटेलच्या मागे राहणारी जी उत्तर भारतीयांची मोठी वस्ती आहे त्या वस्तीमधला हा गडी आहे. शेवटचं षटक यशच्यावर जबाबदारी सोपवली जाते. ज्या प्रकारे गोलंदाजांवर हल्ला केला एफडीसी कुडूस संघाकडनं, नक्की शेवटचा हाणामारीचा स्लॉगवरचा हल्ला बोलचं षटक आहे. आणि या 7 चेंडूमध्ये किमान प्रेक्षकांच्या भेटीसाठी 4 ते 5 षटकार येतील अशी अपेक्षा आहे. यश राईट आमवा पहिला चेंडूला उडवलंय, झेल उडतोय आणि झेल सुटतोय. 2 धावांनी धाव संख्या जाऊन पुरली ती 60 वर. 60 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत किती धावा झालेल्या जास्तीत जास्त? 66 अगोदरच्या मॅच मध्ये झाल्या होत्या नाही या 4 दिवसामध्ये अगोदर काही. ओके राईट आर्म ओव्हर द विकेट. फेक दिलाय आणि साजिद को रोकना आसान नाहीये, नामुमकिन आहे. धावा जाऊन बोलल्या 66 वर. मगाशी या सामन्यामध्ये 66 धावांचा रेकॉर्ड झाला होता. तो रेकॉर्ड आता इतिहास जमा नक्कीच होईल, कारण कुडूस एफडीसी संघाने 66 धावांची बरोबरी केलेली. हाणामारीच्या षटकामध्ये अजून 4 चेंडू शिल्लक आहेत आणि कातिलांना फलंदाज साजिद, ज्याला सूर सापडलेला आहे, लय सापडलेला आहे. गोलंदाजांना काहू की गिळू या नजरेने पाहतोय. क्रूर आणि निर्दयतेने गोलंदाजांना फेकून देतो सीमा रेषे पलीकडे प्रेक्षकांमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ पुढचा फटका 1 रन भरून काढले. ते दुसरी धाव घेतात की का बघूया. आणि अतिशय गचाळ ढिसाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फटके जेवढे जबरदस्त मारले की गोलंदाजाचा बुडालेला आहे, हातपाय थरथर कापतायत. 2 धावांनी धाव संख्या 68. 66 धावा ज्या मला वाटतं डीसीसी धोंगस्ता संघाने केल्या होत्या त्या अगदी 5 इतिहासात जमावत आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया शैलू यादव, नाही ते साजिदच आहे. यावेळेला खोलवर टप्प्याच्या चेंडूला टोलवलं जातंय. फ्लिक ऑफ द रिस्ट 1 रन फोडून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं शक्य नाहीये. धाव संख्या बरोबर. किती चेंडू शिल्लक आहेत? 2. बघूया शैलू काय करतो या चेंडूवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यश यांचा पुढील चेंडू ऑन द राईट चेंडू मारला जातो. 1 रन पडून काढली जाते. धाव संख्या जाऊन पुरली ती बरोबर 70. शेवटचा चेंडू आहे. बहुधा षटकार मारण्याचा प्रयत्न केला जाईल. तो साजिद खान आतापर्यंत या डावामध्ये त्याने मारलेले षटकार 5 षटकार. 6वा षटकार मारतो की काय बघूया, कारण या अगोदरही 5 षटकार श्रेयस वैभव पोष्ट्याने मारलेले आहेत आणि हा 6वा षटकार. दे दनादन जॉन जॉनी जनार्दन पोलिशी मार. 76 धावांचा डोंगर रचला जातोय. साजिद खानच्या किती? 6 36 38 39 40 42 44 आणि 47 का? नाबाद 47 किती चेंडू मध्ये? 11 चेंडू 47 6 चौकार. त्याच्यामध्ये आज एकंदरीत 6 चौकार 6 षटकार आहेत. 6 षटकार. धन्यवाद. 76 धावा झालेल्या 77 धावांची गरज आहे आणि या 77 धावांचा पाठला खर तर
आई एकविरा हमरापूर संघाची छाती दडपली गेली आहे. हिमालय पार करायचा 77 धावांचा, परंतु आई एकविराकडे सुद्धा तशा प्रकारचे जबरदस्त तोडीस तोड ठोसा ठोसा देणारे फलंदाज आहेत आणि या 77 धावांचा पाठलाग करताना घमासान लढाई नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हे धावतं समालोचन करण्यासाठी नवीन आवाज स्वप्नील जाधव. नाणेफेकीसाठी एसबीपी खुपरी विरोधात जय हनुमान गांधरे. एसबीपी खुपरी विरोधात जय हनुमान गांधरे. एसबीपी खुपरी विरोधात जय हनुमान गांधरे विना विलंब संपर्क साधायचा आहे. जय हनुमान गांधरे विरोधात एसबीपी खुपरी आणि या 77 धावांचा हिमालय प्रचंड दमछाक नक्कीच केली जाईल आई एकविराच्या हमरापूर संघाची आणि त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी आइए आगे का आंखों देखा सुनाने के लिए स्वप्नील जाधव मॅन फ्रॉम वडवली. तर महत्वाची शिलेदार सलामीची जोडी इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती. सलामीला आलेली जोडी आपण पाहतायत चेतन पाटील आणि रोहित यादव. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत चेतन पाटील, तर नॉन स्ट्रायकर एंडला रोहित यादव. तर गोलंदाजी ट्रॅकवर कोणता गोलंदाज आणला जाईल बघूया. शोएब उर्फ अव्वा. फलंदाजी करत असताना गोलंदाजांचा उडवला धुव्वा असा तो शोएब अव्वा. यावेळी मात्र पहिलं षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक इथून जिंकण्याकरिता बरोबर 77 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे. तर मला वाटते आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सर्वाधिक धावा जोडण्याचा पराक्रम ज्यांच्या नावावर जात आहे तो संघ असेल एफडीसी कुडूस. तर मोझम पटेल यांना आपण पाहू शकता तर डगआउट मध्ये
मला वाटले कुठली तरी दुखापत झालेली असावी. यावेळी मात्र पहिल्या चेंडूला चेंडूवर उडवलाय. झेलला संधी पकडो क्या जीतो मॅच. आणि इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चांगल्या पद्धतीचा झेल कॅरी केला जातोय. सुरेश झेल फलंदाज फेल. बॅक टू दी डगआउट. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसलेला हमरापूर या संघाला. चेतन यावेळी मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतोय. परतीचा प्रवास करावा लागेल इथून चेतन याला. चांगल्या पद्धतीचा भेदक मारा म्हटला जाईल सोयब अव्वा याच्याकडनं. आणि चेतन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्याकरिता भूषण. जिंकण्याकरिता 77 धावांचं आव्हान असताना यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश येते गोलंदाज शोएब याला. बघूया षटकातील पुढचा चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा वेगवान एक्सप्रेस कुडूस. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेकडे चेंडूला कट केलं गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जातील फील्ड करतील तोपर्यंत मला वाटतंय 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावीनिशी ते मात्र संघाचा सेव्हिंग अकाउंट ओपन केलं जाईल. धावांचा श्री गणेशा केला जातोय. धावफलक 0 वरना पुढे जाईल 2 या धावसंख्येवर. 1 बाद 2. शेवटचा ऑफिशियली पुकार असेल. जय हनुमान गांधरे संघ जर उपस्थित झाला असेल तर आपण नाणेफेक करण्याकरिता कर्णधाराला पाठवून द्यायचं आहे. आपल्या विपक्षी संघाचा कर्णधार या ठिकाणी पोहोचला गेलाय. यावेळी मात्र दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय यष्ट्या वाकवल्या जात आहेत. आणखीन एक हादरा बसेल हमरापूर या संघाला. तर या ठिकाणी फलंदाजाला पुन्हा एकदा परतीचा प्रवास करावा लागतोय. इथे मात्र बॅकफुटला जाताना आपण पाहू शकताय हमरापूरचा संघ आई एकवीरा हमरापूर यावेळी मात्र अक्षरशः नांग्या टाकल्या जात आहेत. या गोलंदाजा पुढे गोलंदाज वेगवान तेज तराट असा गोलंदाज आपण पाहू शकतायत कुडूस एक्सप्रेस शोएब. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील बहुतेक 3 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. या 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा देऊन 2 सफलता त्याच्या नावावर केल्या गेल्या आहेत. चांगल्या प्रकारचा भेदक मारा म्हटला जाईल. नवीन फलंदाज केतन. अक्षरशः नाग्या या ठिकाणी टाकल्या जात आहेत. बघूया षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा. या वेळी मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन केले जाते गोलंदाजी मध्ये. यावेळी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. म्हणजे ज्या पद्धतीचं व्हेरिएशन केलं जात आहे. कधी वेगवान चेंडू हाताळला जातो तर त्यानंतर मॅजिकली स्पेल अर्थात बोटो फिरवली जात आहेत. परिवर्तन केले जाते गोलंदाजी मध्ये. चांगल्या पद्धतीचा भेदक मारा म्हटला जाईल. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी शोएब याच्याकडनं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये आणला जातोय. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र फलंदाजाकडनं शफल जरूर झाले होते परंतु चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात उचली घेतोय. बाकीची कामगिरी मात्र विकेट किपर पूर्णपणे चोख पार पाडताना आपण पाहू शकतायत. इथून निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आतापर्यंत पूर्णपणे जखडवून ठेवले गेलाय. कुठल्याही प्रकारचे फटके मारू दिले जात नाहीयेत. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक फक्त आणि फक्त 2 या धावसंख्येवर. शेवटचा अंतिम निर्णायक चेंडू हाताळण्याकरता सज्ज शोएब. यावेळी मात्र जोरकस मारला जातोय. क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक.
चेंडू निघून जाईल लॉंग ऑफच्या रिझर्व्हरना दन 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 करीत सीमारेषा पार अंतिम चेंडूवर दर्जेदार चौकार 4. षटक संपल्याची उद्घोषणा देखील होती. आमच्या ऑफिशियली पंच आपण पाहू शकतायत हसमुख सर, हे मुख्य अंपायर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतायत. तर लेग अंपायर प्रदीपजी भंडारी सर यांना आपण पाहतायत. राष्ट्रीय अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज पंच पॅनल महाराष्ट्र अध्यक्ष पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतायत. चांगल्या पद्धतीची पंचगिरी त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी केली जाते. तसेच उत्कृष्ट क्रिकेटपटू तसेच उत्कृष्ट बेंजो मास्टर हे सुद्धा आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आणखीन एक मोठा गोलंदाज सोनू एफडीसी संघाकडनं आपण पाहू शकतात. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर तब्बल 6 धावा खर्च केल्या गेल्या. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून जिंकण्याकरिता 18 चेंडू आणि 71 धावांची गरज. यावेळी मात्र पहिला चेंडू ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला जातोय. लॉंगॉनच्या रिझन मध्ये साजिद त्या ठिकाणी तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाईल. तोपर्यंत एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीयेत. या एकेरी धावीनिशी स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. या एकेरी धावीनिशी धाव फलकाचा विचार केला गेला तर धाव फलक 7. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बनून राहील प्रेक्षक. जागते राहूचा इशारा. चेंडू मात्र निघून जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरना. इट्स आउट ऑफ पार्क. षटकार 6. गांधरे संघाचा कर्णधार शेवटचा ऑफिशियली पुकार असेल आपल्याला. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा कमबॅक केला जातोय. गोलंदाज सोनू याच्याकडनं एक मोठा फटका आल्यानंतर इथून कमबॅक पाहावयास मिळतोय. एकंदरीत एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धाव फलक कासवाच्या गतीनं अतिशय संत आणि मंद गतीनं 14 वर. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस परिवर्तन केले जाते. चेंडू पडल्यानंतर आपणास इन स्विंग पाहावयास मिळतोय. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूस वळताना जरूर पाहिलं. ज्या पद्धतीने बोटो फिरवली जाते सोनू मॅजिकली स्पेड हाताळताना आपण पाहतायत. बघूया षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र दांडी गोल. इथे मात्र आणखीन एक हादरा बसलेला आई एकविरा हमरापूर या संघाला. सोनू याचा विचार केला गेला तर अडकमोल सर यांचं असं म्हणणं आहे की केनिया संघाचा हेनरी ओलोंगा यांची हेअरस्टाईल मात्र या ठिकाणी चोरलेली आहे. आपण पाहू शकतायत. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. या चेंडूवर काय घडेल काय बिघडेल आतापर्यंत जर विचार केला गेला तर तब्बल 3 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत. आई एकविरा हमरापूर या संघाचे. जिंकण्याकरिता 77 धावांचं आव्हान असताना यावेळी मात्र धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात फक्त आणि फक्त 14. अक्षरशः दयनीय अवस्था करून ठेवली जाते. बघूया षटकातील अंतिम निर्णायक चेंडू पुन्हा एकदा सोनू. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेकडे चेंडूला टटावलं गेलं होतं. त्या ठिकाणी शोएब अव्वा यांच्याकडनं मात्र थोडंसं फंबल झालंय आणि मला वाटतं ओव्हरथ्रोच्या रूपात या ठिकाणी आणखीन एक धाव अर्जित केली जाईल. पंच एकंदरीत 2 धावा का? एकंदरीत 2 धावा. या 2 धावांशी इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि षटक समाप्ती अखेरीस फलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल
16 जिंकण्याकरिता समीकरण शिल्लक राहते बरोबर 6 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान 12 चेंडू आणि 61 धावा इथून तिसरं षटक हाताळण्याकरिता मला वाटतं गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत निखिल तोच निखिल त्याने बिलूशी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा भेद कसा मारा केला होता नव्या धमाचा नव्या जोशाचा हा गोलंदाज आपण पाहू शकतायत छोटा पॅकेट बडा धमाका बघूया षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा यावेळी मात्र आल्या आल्या चेंडूला उडवलंय आणि त्या ठिकाणी सूर्य कसा झेल टिपला जातोय आणखीन एक हादरा बसेल एकविरा हमरापूर या संघाला पहिल्या चेंडूवर मात्र सफलता मिळली जाते गोलंदाज निखिल याला पाहता पाहता हमरापूर संघाचे जवळजवळ 4 गडी बाद झालेले आहेत चांगल्या पद्धतीचा भेदक मारा म्हटलं जाईल निखिल याच्याकडनं ज्या पद्धतीने पहिलं षटक सोयब याने हाताळलं त्यानंतर गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर सोनू याला आणलं गेलं आणि त्यानंतर तिसरे षटक हाताळण्याकरिता मला वाटतं निखिल याची वर्णी लावली त्यांच्या तोडीस तोड मात्र गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात त्याला यश येत आहे नवीन फलंदाज सूरज यावेळी मात्र दुसऱ्या चेंडूवर दांडी गोल इथे मात्र आल्या पावली परतावं लागेल फलंदाज सूरज याला दिन में तारे दिखाए गए सूरज को परतीचा प्रवास करताना आता जर विचार केला गेला तर अर्धा संघ या ठिकाणी गारद केला गेलाय तो म्हणजेच एकविरा हमरापूर या संघाचा तर या ठिकाणी गांधरे संघ उपस्थित होतोय लगेचच आपण कर्णधाराला पाठवून द्यायचंय आपला विपक्षी संघ केव्हापासून त्या ठिकाणी वाट बघतोय दरम्यान यापुढील होणारी मोठी लढत पुन्हा एकदा आपल्या समोर जोडले जातील एका बाजूला असतील एसबीपी खुपरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये असतील जय हनुमान गांधरे आणि ही नाणेफेक करण्याकरिता मी आमंत्रित करतोय या स्पर्धेचे प्रायोजक स्वतः आयोजक आतिश जाधव यांना की आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेक करायची आहे तर नवीन फलंदाज यश याला आपण पाहू शकतायत इथून यश याला चांगली फलंदाजी करावी लागेल यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू नक्कीच पंच आमच्यापर्यंत वळताना आपण पाहतायत इट्स अ वाईड बॉल अवांतर स्वरूपात एकदा वर्जित केली जाईल धावफलक 1 च्या मदतीनं 18 क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव यंग डॅशिंग अँड डायनामिक सर विराट कोहली यांच्या जर्सीचा क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते यावेळी मात्र पल्लू स्कूप खेळला जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनून राहील पुन्हा एकदा प्रेक्षक टांगा पलटी घोडे फरार चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार येतोय चौकार 4 डीजे ऑपरेटर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे या चौकाराच्या मदतीने धाव फलक 22 यावेळी मात्र स्विंग एनमिस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला पूर्णपणे बीट होतोय एक तेरी तो एक मेरी जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया अडकमोल सर यांचं म्हणणं आहे यावेळी मात्र स्विच अटेंड केला जातोय आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा झेल बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट अप्रतिम लाजवाब काबिले तारीफ सुपर तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जातो एसबीपी खुपरी या संघाच्या बाजूने प्रथम नाणेफेक जिंकत असताना या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली जाते
तर क्षेत्ररक्षण करण्याकरिता आमंत्रित केलं गेलंय जय हनुमान गांद्रे या संघाला. दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. थोड्याच वेळात दोन्ही संघांनी अलर्ट राहायचं आहे. मला वाटतं अक्षरशः नाग्या टाकल्या जात आहेत या ठिकाणी. आणि एकविरा हमरापूर संघ आतापर्यंत पाहता पाहता 6 गडी त्यांचे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज अनिकेत, गोलंदाजी ट्रॅकवर इब्राहिम, तर गांद्रे संघाचे स्टार खेळाडू निखिल भोईर आणि विवेक जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. संपूर्ण कमिटीच्या वतीनं तसेच आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर नुकत्याच पार पाडलेल्या एसपी ट्रॉफी बिलोशी या ठिकाणी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट चा किताब मात्र पटकावलेला. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताब ज्याच्या माध्यमातून पटकावला गेला अर्थात गांद्रे संघाचा विवेक जाधव यांना आपण पाहू शकाल थोड्याच वेळात इन ऍक्शन. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण वळूया क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पाहता पाहता या षटकामध्ये जवळजवळ 2 चेंडू अवांतर स्वरूपात हाताळले जात आहेत. इब्राहिम याच्याकडनं धावफलक 28-28. यावेळी मात्र पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मला वाटतं आता फक्त आणि फक्त औपचारिकता उरती आहे. इथून मला वाटतंय सहज 99.99% हा सामना एफडीसी कुडू संघाच्या बाजूने झुकताना आपण पाहतायत. यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या अतिरिक्त स्वरूपात चेंडू बाहेर हाताळला जातोय. मला वाटतं या षटकातील लगातारचा 3रा चेंडू या ठिकाणी अवांतर स्वरूपात हाताळला जातोय. अवांतर धावीनिशी धाव फलक 30. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. ही गोलंदाजी पाहून आम्हाला नक्कीच कुडूस 11 संघाचा चिराग भानुशाली यांची आठवण करून दिली जाते. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातोय मिड विकेटच्या दिशेकडे. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी एकच धावफलक 1च्या मदतीने 31-31. सोहेब मेमन यांचे सुपुत्र आहेत इब्राहिम. युनिक कलेक्शनचे प्रोप्रायटर. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंच वळताना आपण पाहतायत. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावीनिशी धावफलक 1च्या मदतीने 32-32. मला वाटतं या षटकातील लगातारचा हा 4था चेंडू अवांतर स्वरूपात. यावेळी मात्र फलंदाजाकडनं शफल होतोय. इथे मात्र झेलला संधी. चांगला लॉलीपॉप झेल त्या ठिकाणी कॅरी केला जातोय मुदस्सर पटेल यांच्याकडनं. आणखीन एक हादरा बसतोय. तर आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 5 चेंडूचा खेळ इथून समाप्त होतोय. अंतिम निर्णायक चेंडू हाताळण्याकरिता मला वाटतंय सज्ज होतोय गोलंदाज इब्राहिम. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज पुन्हा एकदा अंतिम चेंडू हाताळण्याकरिता सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अंतिम चेंडू खेळण्याकरिता फलंदाज असेल जय. यावेळी मात्र पुन्हा एकदा सफल जरूर झाला होता फलंदाज. स्विंग अँड मिस. इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे आणि तब्बल किती धावांच्या फरकाने हा सामना जिंकला जातोय. तब्बल 44 धावांनी हा सामना विजयी होतोय. तो म्हणजेच कुडूस 11 एफडीसी हा संघ. तर या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जातोय नो डाऊट, ज्याच्या माध्यमातून वैयक्तिक 47 धावांची नाबाद खेळी केली आणि आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं. तोच ठरतो या सामन्याचा हिरो.
अर्थात मॅन ऑफ द मॅच साजिद खान